महाराष्ट्र सरकार की जन कल्याणकारी योजनाओं का लाभ आम नागरिकों तक पहुंचाने के उद्देश्य से यवतमाल जिले के सभी 7 विधानसभा क्षेत्रों में आज से छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिविर शुरू हो गए हैं। 22 जुलाई से 2 अगस्त तक चलने वाले इन शिविरों में महिलाओं को किसान दर्जा प्रमाण पत्र सहित कई योजनाओं का लाभ एक ही छत के नीचे मिलेगा। इसकी जानकारी कलेक्टर विकास मीणा ने प्रेस कॉन्फ्रेंस में दी। आता पुढे आपण 22 जुलै ते 2 ऑगस्ट पर्यंत आपण परत तालुका प्लेसेसवर मतदारसंघ निहाय आपण कॅम्प लावणार आहे। ते आणखी मोठा कॅम्प राहणार आहे। पहिले छोटे कॅम्प होते, गावामध्ये आपण फोकस केला होता, आता आपण तालुक्याला फोकस करत आहे। त्यामध्ये आपली जितनी योजना आहे ते कन्वर्ज व्हायला पाहिजे, सर्व अधिकारी एकाच ठिकाणी यायला पाहिजे आणि त्यांच्या योजना संदर्भात माहिती असो, त्यांचा लाभ देण्याचा विषय असो, त्यांचा अर्ज घेण्याचा विषय असो, ते सगळे विषय आपण एकाच प्लॅटफॉर्मवर आणत आहे। महत्त्वाचा फोकस आमचा हा कॅम्पमध्ये 2-3 स्कीमवर आहे। पहिला आहे आपलं जे महिला शेतकरी आहे। आता आपल्या राज्यामध्ये महिला शेतकऱ्यांना दर्जा देण्यासंदर्भात शासन निर्णय झालेला आहे, तो त्याचा प्रमाणपत्र वाटप करण्यावर आमचा प्रमुख फोकस आहे। सोबत आपल्याकडे काही ठिकाणी अतिक्रमण धारक आहे ज्यांची अर्ज आपल्याला व्हिडिओकडून सीओकडून आपल्याकडे आली होती। ते अर्ज प्रोसेस करून एसडीएमच्या स्तराकडे ते कमिटी आहे, जे अतिक्रमण नियमावलीचा विषय आहे, त्यामध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी अर्ज आलेली आहे। त्याचा पण आपण प्राथमिक स्वरूपात त्या ठिकाणी प्रमाणपत्र वाटप करणार आहे। काही ठिकाणी आता पांधन रस्त्याचं आपल्या जिल्ह्यामध्ये जे निधी त्याच्यावर आपण काम करत आहे, जीवन सातबारावर काम करत आहे। सोबत आपला जिल्ह्यामध्ये स्पेसिफिकली यवतमाळ आणि वणीमध्ये सिंधी वसाहत खूप जास्त प्रमाणात आहे, तो त्यांना विशेष अभय योजनाचा लाभ देत आहेत। आपण त्यांचे जे जागा आहे त्यांना आपण रेग्युलाइज करत आहे, तो त्याचा काही पट्टे यवतमाळमध्ये सोबत आपल्या वणीमध्ये त्याचा आदेश झालेला, त्याचं पण आपण वाटप करणार आहे। राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनामध्ये लाभार्थींना लाभ देणे, कुंभार समाजातील जे लोक आहेत त्यांना आपण मोफतमध्ये आपण रॉयल्टी फ्री माती उपलब्ध करून देणार आहे, त्याची सवलती देणार आहे, त्याचं पण यामध्ये काम करत आहे। आणि सोबत 33 जुलै तारणीमध्ये उद्या कार्यक्रम आहे, 22 जुलैला, पोसदमध्ये 25 जुलैला।